वेंकटरमणा भृंग ऋषी कैलासावर जातो ना, तेव्हा महालक्ष्मी पाय चेपत असते विष्णू नारायणाचे. जर चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की पहिलं जाऊन सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनल, दॅट इज कोळीन पायलट. खूप मेहनतीने व्लॉग्स बनवते मी तुमच्या सर्वांचा. आणि हो, माझ्या इन्स्टा चॅनलला पण तुम्ही भेट देऊ शकता, दॅट इज पायलट. तर मम्मी आणि मी निघालोय दर्शनाला जायला. अँड वी आर गोईंग बाय वॉकिंग. सर्वात आधी करतोय आम्ही ब्रेकफास्ट. कोणच उठलेलं नाही, आम्ही दोघंच चाललो आहे. तर पप्पा आणि नीनू ऑल विल कम. देर आर 3 ways टू गो फॉर तिरुपती दर्शन. ब्रेकफास्ट पहिलंच सगळं बसून घे. Breakfast over here was super healthy and tasty with this super awesome view. मस्त आता पावर ब्रेकफास्ट केलं आणि आम्ही निघतो मम्मी आणि मी. Our hotel and breakfast area. Lord Venkatesha came to earth from Vaikuntha in search of goddess Mahalakshmi. There are 4 ways to get Tirupati darshan. One is walking hills by stairs, second is normal line without token, third is by getting 350 rupees token, and fourth is VVIP darshan by donation. झोपायचं हेच सिंहासन शेषनागावर झोपलेला असतो आणि लक्ष्मी पाय दाबत असते स्वर्गात. त्याच्यानंतर तो भृंग ऋषी येतो ना, म्हणजे काय झालं सगळ्यांचं म्हणजे विषय काय, तुम्ही एवढी यत्न करता सगळे ऋषी, तर याच्यात पण ते देव कुठला श्रेष्ठ. आणि विष्णू आवाज कम कर पुरा. विष्णू नारायण बसलेले असतात ना, तेव्हा भृंग ऋषी जातो तिकडे. भृंग ऋषी जातो आणि लाथ मारतो विष्णू नारायणाच्या. तर देव उठतो आणि बोलतो भृंग ऋषीला, तुमच्या पायाला तर लागलं नाही ना. तर लक्ष्मी बोलते तुमच्या लाथ मारली आणि त्यांच्या पायाला लागलं नाही का, असं काय विचारतात. त्याला तिला राग येतो. देव असून, देवातला देव असून ऋषी येऊन लाथ मारतो तर राग येतो तिला. तर ती निघून येते. ती कोल्हापूरमध्ये आहे महालक्ष्मी. विष्णू नारायण तो तिरुपती बालाजी आहे ना, तो इकडे आहे तिरुपतीला. शोधत येतो महालक्ष्मीला, तर ती सापडत नाही. तर तो येऊन एका जंगलामध्ये राहतो विष्णू नारायण. तिकडे तपस्येला बसतो. तिकडे वारुळ तयार होते. आणि नंतर मग देवानं चिंता पडते, काय विष्णू नारायण तपस्येला बसला तर वारुळ तयार झाला. तर तिकडे म्हणजे त्याला जेवण खाऊन कुठून भेटणार, म्हणून एक राजा असतो, त्याच्याकडे गाय असते ना. तर तो गुराखी असतो ना, तो रोज गाई चरायला घेऊन येतो ना इकडे जंगलामध्ये. तर गाय ती रोज दूध त्या वारुळावर सोडते. ते त्याच्यातून ते दूध विष्णू नारायण मिळते. तर एक दिवशी राजा काय बोलतो, गाय एवढी रोज जाते, दूध का नाही देत. तर त्या गुराख्याला मारतो राजा. तर गुराखी मग सांगतो, शोधत येतो
मारते ना, तर आरोळ्या मारताना तर देवाच्या इकडे जे असा लेप लावतात ना, देवाच्या तिकडे कुऱ्हाड लागलेले असते, जखम होती देवाची. तर तेव्हा तो लेप लावता देवाला, तो लेप लावता देवा. त्याला ती कुऱ्हाड मारल्यावर नंतर राजा त्याची तपस्या करतो, त्याच्याकडे माफी मागतो, हे करतो. मग राजाला तो वरदान देतो का परत तू राजाच म्हणून जन्माला येशील. तो राजाच म्हणून जन्माला येतो. त्याला एका सोन्याच्या पेटीत मुलगी भेटते, ती पद्मावती, शेतात. इकडे कृष्णाचा पण दुसरा जन्म होतो. तो इकडे एका महिलेच्या पोटी, एका शेतकरी महिलेच्या जन्माला येते तिरुपतीला. इकडे मग तो एकदा शिकारीला गेलेला असतो, तेव्हा असते ते हत्ती तिला अंगावर तिला जाताना असा आवाज येतो. त्याच्यानंतर बघतो तर ही पद्मावती, मग तिला तो हत्तीपासून वाचवतो आणि मग ते प्रेमात पडतात आणि पुढे जाऊन लग्न करतात. सखींसोबत रोज जंगलामध्ये जाते ना, तो विष्णू नारायण रोज बसलेला असतो. लग्न पण कसं, आता हा गरीब घरचा आणि ती भेटलेली कोणाला, त्या आकाशा राजाला, तो ज्याने दुसरा जन्म घेतलाय त्यालाच भेटलेली ती पोरगी पद्मावती. तिला भेटलेली आणि त्याला विश्वास नाही होत का मी कोणाला असं कसं, कोणाला पण तुला कशी देऊ, राजाची मुलगी आहेस तू. मग तो ब्रह्मा देवाला साक्षात घेऊन लग्न करतो. तेव्हा तो विष्णूचा अवतार आहे, सिद्ध आईला पण माहिती नसते तो विष्णुदेव आहे, हे नंतर त्यांना समजते. मग त्या लग्नासाठी कुबेराकडनं कर्ज घेतो देव त्यांच्या लग्नासाठी. मग तो घर बीर बांधते, हे जे आता आहे ना ते त्यांचंच आहे स्थान पूर्ण, हे तिरुपती. आणि लग्नाला लॉर्ड शिवा म्हणजे शंकरापासून सगळे देवता त्यांच्या साक्षात असतात लग्नाला, साक्ष म्हणून महालक्ष्मीला समजते यांचं लग्न झालंय, विष्णूने दुसरं लग्न केलं. महालक्ष्मी शोधात येते असं समजल्या देव महालक्ष्मीला स्वतःच्या छातीत बसवून घेतो आणि दगडात रूपांतर करतो, जिवंत दगडात रूपांतर करतो स्वतःला. आणि पद्मावती जाऊन इकडनं पळून त्रिचुराला जाऊन बसते. हे आम्ही पोचलो आहे वरती, पिलग्रिम विथ टोकन अँड श्री मित्तू. मम्मीला आमच्या सगळ्या देवांच्या स्टोरी माहितीच असते. सो वरतून यायला आम्हाला 1 तास लागला आणि इथून आता माहिती नाही किती वेळ लागतोय. क्लायमेट एवढं सुंदर आहे, प्लेझंट क्लायमेट, एकदम असं वाटतं की हिल स्टेशनला आलो. एकदम थंड वारा सुटलाय आणि इट्स व्हेरी प्लेझंट. सनी नाही आहे, काय नाही आहे, इवन वेदर इज फेवरेबल फॉर अस. तर ही आहे नॉर्मल लाईन ज्यातून आम्ही चाललो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता 5 नंबर वगैरे लिहिलेला आहे, दॅट इज वेटिंग हॉल. जेव्हा खूप गर्दी असते तेव्हा इथे लोकांना आधी ठेवतात वेटिंग हॉलमध्ये. तर 9-10 वेटिंग हॉल आहेत, पण आता आय होप गर्दी नाही आहे, लाईन तर मूविंग आहे. आम्ही ट्राय केलं पहिला 3 स्टेप्सने दर्शन मिळायसाठी, पण त्याला वेळ खूप जास्त लागतो. फ्रॉम 12 hours to 2 days लागू शकतात. म्हणून आम्ही डोनेशन केलं आणि VVIP दर्शन घेतलं. So this is the VIP tickets which we have got. So हे tickets जे आहेत that we have donated 10,500 each to the Tirumala to Tirupati. So we have got 3 tickets of 10,000 each. आणि आता 10,000 रुपये भरून आम्ही उद्या आता दर्शनाला जाणार आहोत. सो टोटल आय हॅव पेड 30,000 रुपीज. सो वी ट्राईड गोईंग बाय नॉर्मल दर्शन. तर इथे खूप वेज आहेत दर्शनासाठी जायला, विच इज फर्स्ट इज नॉर्मल वेअर यू डोंट नीड टू हॅव तिकीट्स, बट ती दर्शन लाईन गोज अप टू 2 days विच वी ट्राईड गोईंग. 4 तास थांबलो आणि आलो बाहेर, बिकॉज आम्ही आलो आणि उद्या आम्हाला उद्याचं तिकीट भेटणार होतं. सो वी थॉट की आजच VIP दर्शन आम्हाला मिळेल, बट उद्याचं मिळणार होतं. दॅट्स वाय वी वेअर लाईक लेट्स ट्राय टेकिंग द नॉर्मल दर्शन. आणि एक जे आहे जिथे टोकन लागतं
300चं टोकन. त्याच्यासाठी पण आधीच बुकिंग करावी लागते. अदरवाईज 1 डे प्रायर यू हॅव टू गो अँड स्टँड इन द क्यू अँड गेट द तिकीट. तर ते काय मला रात्री जायचं नव्हतं. स्टँड इन द क्यू. दिस पेड 8,000. त्याचे तिकीट्स घेतले, लाडू घेतले आणि निघालो बॅक टू अवर हॉटेल टू एन्जॉय द इव्हनिंग. थोड्याच वेळात आता खाली येतो. इथे स्विमिंग पूल खूप सुंदर आहे आणि विवानला खूप आवडला हा स्विमिंग पूल. तर परत येतोय त्याला एन्जॉय करायसाठी. चपक 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 चपक. कशा रुपये ठेवला? एवढाच आहे हा स्विमिंग पूल. तेवढाच आहे. चल ये माझ्याकडे. कशी पोते या तुकडे कशी पोते. तर हे आहे आमचं डोनेशन. तर 10,000 मिनिमम डोनेट करू शकतो. ते कितीही करोडपर्यंत आपण करू शकतो डोनेट. सो खूप बरं वाटतं आहे आम्हाला हे डोनेशन करून तिरुमलाला. तर आम्ही हे 3 तिकीट्स साठी डोनेट केलं. तर निनाद, वैष्णवी आणि विवानचं तर लहान मुलांच्या लाईनमधून झालं दर्शन. केस का देवाला दिलेले जातात आणि देव आता जगात श्रीमंत आहे, तिरुपती बालाजी. पण असं म्हटलं जातं की देव कर्जबाजारी होता. ते का? तो जंगलामध्ये राहतो ना देव. त्याच्याकडे पैसा नसतो, लक्ष्मी नसते त्याच्याकडे, म्हणजे पैसा नसतो त्याच्याकडे. तर कुबेराकडून धन घेतो. जे आकाशराजाची मुलगी असते ना पद्मावती, तिच्याशी विवाह करतो तेव्हा त्याच्याकडे पैसे नसतात देवाकडे. तेव्हा कुबेराकडून धन घेतात. देव बोलतो काय, माझ्याकडून कर्ज मी कुबेराकडून घेतलंय तर एवढं कर्ज फेडणार कसं. तेव्हा ते आता हे भक्तजन येतात ना, ते भक्तजन इकडे केस देतील. ते केस देतील ना, त्याच्यातून जे काय धन भेटेल, काय पैसा भेटेल, ते देवाचं कर्ज फेडायला कर्ज फेटेल असं म्हणजे एका याच्यामध्ये शास्त्रामध्ये आहे. Tirupati's Balaji temple, and I am here at the world's richest pilgrim center, that is Tirupati Balaji, and we have took a divine darshan of Balaji. Feeling so blessed. Here it is. Govinda, Govinda, Srinivasa Govinda, Sri Venkatesha Govinda, Govinda, Srinivasa Govinda, Venkataramana Govinda. आम्ही 1.5 तासामध्ये चालू आहे दर्शन करून. दर्शन काय सॉलिड झालं ना, एकदम जवळून दर्शन झालं आमचं. असं देव एकदम समोर होता. 1.5 तासामध्ये वी आर डन. निघालीस मम्मी? हो. कुठली पर्स घेतलीस? ही पण अगं ती कशाला पर्स घेतलीस? आपल्याकडे नवीन कलेक्शन आले